नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला गाय आणि गोठा ही गोष्ट सांगते. गाय आणि गोठा. तर होतं असं, एका ठिकाणी एका गाईचा गोठा असतो. गोठा छान प्रशस्त मोठा असतो. गोठा म्हणजे कौशेड. गाय जिथे राहते त्याला गोठा असं म्हणतात. सुंदर गोठा असतो. गाय त्या गोठ्यात आरामात राहत असते, सुखाने राहत असते, अगदी कसली तिला चिंता नसते, काही नसते. पण एक दिवस असं होतं की तिथे खूप मोठा पाऊस येतो, खूप मोठा पाऊस येतो. आणि पाऊस येतो तर काय होतं, त्यावेळेला तिथे एक कुत्रा येतो, कुडकुडत कुडकुडत असा. त्याला थंडी वाजते, तो भिजलेला असतो आणि तो बाहेरून असा बघतो. तर त्याला दिसतं की अरे, एवढं मोठं ह्या गाईचं घर आहे, मोठा गोठा आहे आणि ही गाय इथे एकटीच राहते आपली आरामात आणि मी तर इथे एवढा कुडकुडतोय. तर तो गाईला विचारतो की "गाई, मी तुझ्या गोठ्यात येऊ का?" तर गाय मुळातच दयाळू असते, प्रेमळ असते. तिला त्याची दया येते की हा बाहेर पावसात कुडकुडतोय वगैरे. म्हणून ती त्याला म्हणते, "ये, बस तिथे कोपऱ्यात." तर बसतो आणि तो असा बसलेला असताना काय होतं, थोड्या वेळाने तिथे एक साप येतो. तो साप पण त्या पाण्याबरोबर वाहत असतो. तर साप पण बघतो, अरे हा गोठा एवढा मोठा आहे, आपल्याला यायला काय हरकत आहे? म्हणून तो गाईला विचारतो, की "गाई, मी आत येऊ का?" तर ती गाय काही बोलणार ह्याच्या आधीच हा कुत्रा बोलतो, "हो, हो, ये ना, ये, ये." अरे काय आहे? घर कुणाचं, गोठा कुणाचा, बोलताय कोण? आणि तो साप लगेच आतमध्ये येतो पण. गाईला खरं ते आवडत नाही, की माझ्या परमिशनशिवाय हा आला कसा? आणि ते अयोग्यच होतं. तर तो साप येतो, तो पण बसतो तिथेच, कुंडली मारून आपला. ते होतं. त्याच्यानंतर एक विंचू येतो. विंचू येतो, तो विंचू पण म्हणतो, "मी येऊ का आत?" पुन्हा ती गाय काय बोलणार? तेवढं त्याच्या आधीच हा कुत्रा बोलतो, "ये, ये, ये, ये आतमध्ये ये. आहे इथे भरपूर जागा आहे." अरे काय भरपूर जागा आहे? तरी ती गाय आपली शांत बसते. जाऊ दे, तिला वाटतं हे सगळेजण नंतर जातील पाऊस गेल्यावर. असं बोलतो. थोड्या वेळाने एक डुक्कर येतं. हा कुत्रा तसंच करतो परत. त्या डुकराला पण आतमध्ये घेतो. एक गाढव येतं. गाढवाला पण तर गाईला काही बोलूनच देत नाही. "या, या, 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 जो येईल त्याला ये, ये, ये" करून आतमध्ये घेतो. आणि असं होतं ते तिथेच राहतात. तर पाऊस पडत असतो. जायलाच बघत नाहीत, जातच नाहीत आणि असते ते तिथे असे राहतात जसे काही ते आपलंच घर आहे. बाहेर जायलाच मागत नाही. आणि एक दिवस गाईच्या अपरोक्ष हे सगळे जे आलेले असतात ना, तेच मीटिंग करतात आणि काय बोलतात, "आपण सगळे एवढुशे आपण तर इथे आरामात राहू शकतो. सगळ्यात मोठं कोण आहे? तर गायच आहे. म्हणजे इथे अडचण कुणाची आहे? गाईचीच आहे. मग आता आपण ह्या गाईलाच बाहेर काढूया. आपण तर नीट राहतोय ना, तर आता ह्या गाईलाच बाहेर काढूया. म्हणजे घर कुणाचं, गोठा कुणाचा, गाईचा आणि बाहेर कुणाला जायला लागलं? गाईला. आणि हे सगळेजण मिळून एकी करतात. तिथे त्यांची बरोबर एकी होते आणि सगळेजण मिळून त्या बिचाऱ्या गाईलाच घराबाहेर काढतात. ह्याच्यावरून बाळांनो काय दिसतं? आपण घरात वाट्टेल त्याला थारा द्यायचा नाही. थारा द्यायचा नाही. नाही बोलायला शिकायचं. हां, कोणी काही तुम्हाला बोललं, की हा उद्धट आहे, कडक आहे. हो, आहे मी. आहे मी बोलायचं, पण कोणालाही वाटेल त्याला घरात घ्यायचं नाही. तुम्हाला याच्यात माझी अशी नेहमीच होते, गोष्टीतून गोष्ट निघते. अजून एक गोष्ट सांगते मी तुम्हाला. आपल्या गीतेमध्ये एक असं आहे, श्रीकृष्णाला अर्जुन विचारतो, "कृष्णा, विष म्हणजे काय रे?" तर त्यावेळेला कृष्ण अर्जुनाला सांगतो, की "अर्जुना, कुठच्याही गोष्टीचा अतिरेक म्हणजे विष आहे. तुमच्याकडे जर धन भरपूर आलं, तर तेही विष होतं." कारण बघा, माणसाकडे धन भरपूर आलं, पैसा भरपूर आला, की माणसाच्या अंगात एक प्रकारचा उर्मटपणा येतो. सत्ता आली, तरी माणूस त्या सत्तेचा दुरुपयोग करतो, लोकांवर अन्याय करतो. बघा, आता आपण जेवण तर रेग्युलर जेवतो, पण आपल्या अंगातली साखरही जास्त झाली, तरी डॉक्टर आपल्याला सांगतो ना, तुमच्या अंगात साखर जास्त झाली, रक्तात साखर जास्त झाली, साखर खाऊ नका. तसं साखर म्हणजे काही विष नाही, पण अतिरेक झाला, की त्याचं विष होतं. तसं या गाईचा हा जो चांगुलपणा होता, तो पण अति चांगुलपणा झाला. तो तिच्या अंगाशी आला. तिलाच स्वतःच्या घराबाहेर पडायला लागलं. आमची आई अजून एक गोष्ट सांगायची. ती म्हणायची, आपल्याकडे कोणी आलं, तर एक वेळ जेवायचं ताट द्यावं, पण बसायचा पाट देऊ नये. म्हणजे आपलं घर कोणाला द्यायचं नाही. लोकं अशी आपल्यालाच घराबाहेर काढतात, फेकून देतात.
आमचाच आहे सांगतात, कब्जा करतात. तुम्ही कसं आम्हाला इतके दिवस राहून दिलं, हे आमचंच आहे. असं म्हणून ते घरच्या मालकालाच घराबाहेर काढतात. म्हणून कधीही कोणालाही एवढा घरात मुभा द्यायची नाही आणि इतकंही शांत राहायचं नाही, की त्याचं शेवटी विष होईल. त्या गाईचं काय झालं? ती शांत राहिली. हं. त्या शांतपणामुळे तिने स्वतःचंच अस्तित्व गमावलं. स्वतःच्याच घरातून तिला घराबाहेर पडायला लागलं. तर ही गोष्ट कायम लक्षात ठेवायचं. पूर्वी आपल्याकडे एक कन्सेप्ट होती, की "अतिथी देवो भव." पण तो अतिथी त्या लायकीचा आहे का? अतिथी कोणाला म्हणायचं? एक दिवस आला, दुसरा दिवस राहिला आणि तिसरा दिवस गेला. त्याला अतिथी म्हणायचं. पण जो माणूस तुमच्याकडे येऊन कायमचा राहतोय, तो अतिथी होत नाही. अशा माणसाच्या हातात आपल्या घराच्या किल्ल्याही द्यायच्या नाही, बँकेची बुकंही द्यायची नाहीत, काही करायचं नाही. फार सावध राहायला लागतं. फार. कोणाला आपल्या घराचे व्यवहार करायला द्यायचे नाहीत. ते आपले आपण करायचे. या गोष्टीवरून बाळांनो हेच शिका, की घरातल्या महत्त्वाच्या गोष्टी दुसऱ्यांना सांगायच्या नाहीत आणि अति चांगुलपणाही करायचा नाही. हां, केलात थोडा चांगुलपणा केला तर सरळ, सरळ सांगायचं 2 दिवसांनी, "चला निघा आता, बास झालं." सरळ सांगायचं. आपल्याला कोणी वाईट म्हटलं तरी हरकत नाही. तर आजची छोटीशी गोष्ट, छोट्याशा गोष्टीतून निघालेल्या छोट्याशा-छोट्याशा 2 गोष्टी बाळांनो कशा वाटल्या तुम्हाला? आवडल्या तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ह्या जीवनात उतरवा. मी सांगते ते जीवनात उतरवा. गोष्ट आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम.